हरिओम श्रीराम। मी नैना वीरा, मानूर उपासना केंद्र, तालुका कळवण, जिल्हा नाशिक। माझा मुलगा म्हणजे पुतणा आहे माझा, आमची एकत्र फॅमिली आहे। तर तो 10वी पास झाला, त्याला 96% पडले। मग आता काय करायचं आम्ही खूप विचारात पडलो। मग तो माझी मुलगी पुण्याला असते, तिथे पाठवलं त्याला आम्ही। मग त्याला डिप्लोमाला त्याचा नंबर लागला तर मग आता त्याचे कागदपत्र पाठवायचे होते। मग त्याचे कागदपत्राची डेट फक्त संध्याकाळपर्यंत राहिलेली होती। म्हणजे त्याला कळालं नेटवर तर आपल्याला आता वेळ पण नाही, आता काय करायचं। मग तो खूप टेन्शनमध्ये आला। आता आपल्याला ॲडमिशन तर घ्यायचं आहे आणि वेळ पण कमी आहे। मग आता काय करणार, आता कळवणहून पुण्याला पाठवण्यासारखं काही साधन पण नव्हतं। जरी वेळ पण निघून जाणार होती, वेळ पण कमी राहिलेला होता। तर काय करायचं, इतकं टेन्शन आलं, काय करायचं। तो रडायला लागला। मी म्हटलं, अरे रडू नकोस, तुझ्याबरोबर बापू आहे तुझ्यासोबत, तुला काहीच होणार नाही, बघ काहीतरी मार्ग निघेल, काय करायचं। आम्ही त्याला 9:30च्या कळवण पुण्या बसने ते कागदपत्र ड्रायव्हरकडे पाठवले। त्या ड्रायव्हरकडे पाठवल्यावर एवढी ट्रॉफिक जाम होती, काय करायचं। 5 वाजेपर्यंतच वेळ दिलेली होती, गाडी 4:45ला पोचणार होती, फक्त 15 मिनटं बाकी होती। शेवटी गाडी म्हणजे 4:30 4:45ला नाशिक फाट्यापर्यंत पोचली। तो सारखा रडत होता, अगं 10च मिनटं राहिले का मम्मी, अगं 10च मिनटं राहिले। अरे नको टेन्शन घेऊ, थांब, तू येईल गाडी, थोडंसं काहीतरी आपल्याला वेळ मिळेल। तो त्या म्हणजे समोरच्यांनाही सांगत होता, अहो थोडा वेळ थांबा, आमची गाडी येते। तो ड्रायव्हर म्हटला, ट्रॉफिकच जेवढी, मी काय करणार, काहीच करू शकत नाही। आणि आम्ही त्यांना सारखे फोन करत होतो। तो म्हणायचा ट्रॉफिकमध्ये गाडी फसलेली आहे, असं झालं तसं झालं। अर्ध्या तासाला तर ड्रायव्हरला फोन करायचो, तरी ड्रायव्हर म्हणायचा, अहो वेळ लागणार आहे। आणि इकडे तर नेटची वेळ जात होती, काय करायचं, खूप प्रश्न पडला। तो रडायला लागला। मग कशी तरी ती गाडी पोचली, त्यांना सांगितलं। मग त्यांनी 1 तास वाढवून दिला, बुवा थांबा मी 1 तास। मग 6चे त्यांनी 7 तास केले, 7 वाजेपर्यंत वेळ दिला। 7 वाजेनंतर वेळ दिल्यानंतर तो म्हटला ठीक आहे म्हणे, 7 वाजेपर्यंत गाडी पोचली। 6 वाजेपर्यंत अगदी 10च मिनटं बाकी होती, काय करायचं। तो दारात पोचला आणि नेट ऑफ झालं। तर बुवा आता वेळ संपली, आता काहीच नाही। परत मग तो खूप रडायला लागला, आता काय करायचं। मग त्याला परत नेट ऑन करायला लावलं। मग त्याला सांगितलं, तर वरूनच सांगितलं, तर आज 1 दिवस अजून वाढून दिलेला आहे, तर तू काय घाबरू नकोस, तुझे कागदपत्र आणून दे। मग मी म्हटलं, अरे तू बापूंचं सारखं नामस्मरण घे, म्हटलं तू काही घाबरू नको। त्याने बापूंचं नामस्मरण चालूच होतं, ओम सामर्थ्य दाता श्रेणुद्धाय नमः। मग तो सारखा बापूंचा जप चालूच ठेवत होता त्याने। तर तो सायंकाळपर्यंत ती गाडी पोचेपर्यंत वेळ निघून गेली, नेट बंद झालं, तर करायचं काय। मग त्यांनी सांगितलं की बुवा वेळ मिळतोय तुम्हाला, तर आजच्या दिवस परत 1 दिवस त्यांनी पुढे ढकलून तेवढे वेळ दिला। दुसऱ्या दिवशी त्याचं ॲडमिशन झालं। म्हणजे बापू आपल्याला क्षणोक्षणी साथ देत असतात, कुठेच आपल्याला बापू सोडत नाही। आपली जी समस्या असते त्याच्यातून ते आपल्याला काढायच्या मागे लागतात। आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे असं अनुभव तर आपल्याला येतच असतात, येत नाही असं नाही। क्षणाक्षणाला त्यांचे अनुभव आपल्याला येत असतात, घाबरायचं कारण नाही। तो म्हटला, अगं बघ म्हणे, अरे म्हटलं तू बापूंचं करतो ना, तर काही म्हणजे सांगायचा विषय जर म्हटला, तू उपासना कधी टाळत नाही। किंवा कुठे कार्यक्रम असले बॉम्बेचे, ते कधी म्हणजे बापूंकडे जायचं म्हटलं तरी तू कधी असं नाही म्हणत नाही। मग तुला बापू कसं टाकणार म्हटलं। याच्यातूनच आपण शिकायचं, तर बापू आपल्याकरता किती धावत असतो आणि किती आपल्याकरता प्रत्येक आपल्या गोष्टीतून याच्या संकटातून तो आपल्याला बाहेर काढत असतो। मग दुसऱ्या दिवशी त्याने ॲडमिशन झालं। तो इतका आनंदी झाला तर विचारायला नको। मग त्याला तो आनंद झाल्यानंतर त्याने सांगितलं की नाही, मी आता गुरुक्षेत्रमला जाणार। आता त्याचं डिप्लोमा झाला, डिग्री झाला, तर तो सर्व्हिसला पण लागला। असं म्हणजे बापू आपल्याला कधीच सोडत नाही किंवा कधीच आपल्याला टाकून देणार नाही, असं बापूने आपल्याला सांगितलंच आहे। हरिओम श्रीराम अमज्ञ।